पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आता भाजप स्वबळावर लढेल हे समोर आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आम्ही सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखली आहे, अशी माहिती आता भाजप आमदार शंकर जगताप यांनी दिली। आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीत तुटणार हे जवळपास निश्चित असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी एक प्रकारे जाहीरच केलं। विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांना वेध लागलेत ते महानगरपालिका निवडणुकांचे आणि पिंपरी चिंचवड भाजप याच अनुषंगाने तयारीला लागलेली आहे। आज शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन गेली 3 तास मोठी चर्चा केलेली आहे। खरं तर निवडणुकांचे वेध सगळ्यांना लागले, त्या अनुषंगाने आजची बैठक भाजपच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची होती। निवडणुकीच्या अनुषंगाने नाही म्हणता येईल, गेली 2-2.5 वर्षापासून प्रशासन आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून जी काही जनतेची कामं थांबलेली आहेत, म्हणून आम्ही सर्व महानगरपालिकेतील माजी नगर सदस्य हे बरेचसे प्रश्न आहेत, मग पाण्याचा प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो आणि त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली। मेन मुद्दा जो ट्रॅफिकचा होता, वाकड असेल, सौदागर असेल किंवा हिंजवडीला जाणारे जे काही पब्लिक आहे त्यांच्यासाठी जे ट्रॅफिकच्या अडचणी होतात, तर मग मागच्या आठवड्यात मी वाहतूक विभाग, पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि आता प्रशासनाच्या माध्यमातून दोघांची सांगड घालून ती ट्रॅफिक कशी कमी होईल आणि येणाऱ्या मार्च-एप्रिलपर्यंत आपल्याला लोकांना पाण्याचा सुरळीत पुरवठा कसा होईल, आरोग्याचे काही प्रश्न होते आणि इतर काही डेव्हलपमेंटचे प्रश्न होते, तर त्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही सगळे नगर सदस्य आणि आम्ही आलो होतो। मार्च-एप्रिलची तुम्ही डेडलाईन देताय आणि त्याच वेळेला निवडणुका लागतील अशी शक्यता आहे, म्हणूनच इथं आम्ही बघतोय तुमच्यासोबत जेवढे सगळे आहेत ते नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत आणि आज तीच बैठक त्याच अनुषंगाने झाली असं म्हणतायत सगळेजण। नाही, त्या अनुषंगाने तसं म्हणता येणार नाही। सगळे हे नगर सदस्य म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि गेली अनेक वर्ष हे लोकांची कामं करतात आणि लोक आज काय झालं, प्रतिनिधी नसल्यामुळे ह्या आमच्या लोकांकडेच, काम करणाऱ्या लोकांकडेच लोक येतात आणि ही सगळे काम करणारी लोक आहेत, म्हणून लोक आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही इथं पोहोचलेलो आहोत। परंतु जी काही निवडणूक होईल असं म्हटलं जातं या 2-3 महिन्यामध्ये, तर भाजपनं किती जागा लढवण्याची तयारी केलेली आहे? 100% सगळ्या जागा भारतीय जनता पार्टी आम्ही लढणार आहोत। मग महायुती आहे तर बाकीच्यांनी काय फक्त प्रचार करायचा? नाही, महायुती अजून तरी नाहीये। महायुतीचा हा लोकसभा आणि विधानसभेपर्यंत महायुती होती। स्थानिक स्वराज्य लेवलवरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे स्वबळावर आम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहोत। म्हणजे स्वबळावरती भाजपचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्याची तुम्ही सगळी तयारी आणि रणनीती आखलेली आहे? प्रत्येक पक्ष, मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मला वाटतं की ज्या पद्धतीने स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, आमदार महेशदादा असतील, यांनी ज्या पद्धतीने महापालिकेवर सत्ता आणली होती, तर त्याच पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा 2 जास्तीचे नगर सदस्य निवडून आणण्याचा आमचा मानस आहे। खरं तर बैठक मग त्या अनुषंगाने भाजपची होती। बैठकीत तुमच्या बाजूला नाना काटे बसले होते, जे तुमच्या विरोधात आत्ताची विधानसभा लढायला इच्छुक होते आणि ते अजित पवार गटात आहेत। मग नाना काटे तुमच्याकडून लढणार आहेत अशी काही चर्चा? नाही, नाना काटे एक नगर सदस्य म्हणून आलेले होते आणि महायुतीचे ते घटक म्हणून आम्ही सगळेजण आणि इथे जे आहेत आता संतोष महापालिका, तर तुम्ही म्हणताय की स्वबळावर लढणार आहे, मग नाना काटे तुमच्यासोबत बैठकीला यांना म्हणजे असे संकेत येत आहेत की नाना काटे भाजपकडून महानगरपालिका लढणार आहे? तारखा डिक्लेअर होऊ द्या, तारखा डिक्लेअर झाल्यानंतर वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीने, आणि मागचा जो विषय झाला, माननीय अजितदादा पवार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आम्ही स्वबळावर लढणार आहोत। तर लोकसभा आणि विधानसभा या जरी महायुतीनं एकत्रित लढल्या असल्या तरी महानगरपालिका ही स्वतंत्रपणाने स्वबळावरतीच लढणार असं या ठिकाणी शंकर जगताप यांनी म्हटलेलं आहे आणि तसे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचाही त्यांनी दावा केलाय। त्यामुळं महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतले सगळे घटक पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सत्ता कुणाला मिळणार ही जनताच ठरवेल। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।